नमस्कार. आज आपण रात्रीच्या जेवणासाठी झणझणीत पिठलं आणि सोबत मस्त असा गरमागरम भात बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे. जिरे मोहरी तडतडली की एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांद्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर कांदा आपल्याला खूप जास्त वेळ परतायचा नाही, हलकासा मऊ झाला पाहिजे. आता इथे मी कांदा 1 ते 2 मिनिटं परतून घेतलाय. कांदा मऊ झालाय. यामध्येच 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायचे. तर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची म्हणजे चव छान लागते. आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स करता वेळेस गॅस बारीक करायचा म्हणजे मसाले जळणार नाही. आता मसाले छान मिक्स करून झाले. यामध्ये पाणी घालायचे. तर पिठलं तुम्ही किती जणांसाठी बनवता त्या अंदाजाने पाणी टाकायचे. इथे मी 1.5 ग्लास पाणी घातले. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. त्यानंतर 3 ते 4 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. कूट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालते, पण थोडासा कूट पिठल्यामध्ये घालून पहा, चव खूप छान लागते. आता पाण्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी पिठलं लाल मिरची पावडरमधलं बनवलं आहे. तुम्ही हिरवी मिरची जरी टाकून बनवलं तरी चालते. आता इथे पाण्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. गॅस मोठा करून पाण्याला उकळी येऊ द्यायचे. आता इथे बघा पाण्याला चांगली उकळी आली. गॅस बारीक करायचे. आता पाण्याला एकदा बुडापासून हलवून घ्यायचे. पाण्याला उकळी आल्याच्या नंतरच यामध्ये बेसनपीठ घालायचे. आता एक हाताने बेसनपीठ टाकायचे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला मिक्स करत राहायचे. थोडं थोडंच बेसनपीठ टाकून याला मिक्स करायचे म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाहीत. पिठलं खूप जास्त घट्ट करायचं नाही, कारण आपण भातासोबत खाणार आहे, त्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचं. आता इथे मी थोडं थोडं बेसनपीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता यामधल्या जे थोड्याफार गाठी झाल्या ते आपल्याला चमच्याने फोडून घ्यायचे. तर पिठलं आपण हाटून बनवलं आहे, त्यामुळे यामध्ये थोड्याफार जरी गाठी झाल्या तरी चालतात. तर बऱ्याच वेळेला घरामध्ये भाजीला काय नसते, भाजी काय करायची हे सुचत नाही. यावेळी तुम्ही फक्त पिठलं भात जरी बनवलं तरी चवीला खूप छान लागते आणि झटपट तयार होते. आता इथे बघा पिठल्यातल्या मी सगळ्या गाठी फोडून घेतल्या. पिठलं जरी तुम्हाला आता पातळ वाटत असलं तरी जसजसं शिजत आहे तसं ते घट्ट होते. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. यावर झाकण ठेवून आपल्याला हे पिठलं 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवर शिजून घ्यायचंय. आता पिठलं शिजतंय तोपर्यंत आपण भात बनवणार आहोत. इथे मी कुकरमध्ये 1 वाटी कोलम तांदूळ घेतलाय. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. यामध्ये पाणी घालायचं आणि हे तांदूळ आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय. आता तांदूळ धुवून झालं की यामध्ये पाणी घालायचंय. तर 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी टाकायचंय. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता व्यवस्थित मिक्स करून झालं की कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करायच्या आहे. आता इथे 10 ते 15 मिनिटं झालंय. पिठलं शिजलंय की नाही चेक करायचंय. पिठल्याला असे वरतून बबल्स यायला लागले की पिठलं चांगलं शिजलं असं समजायचं. आता बुडापासून चमच्याने एकदा याला हलवून घ्यायचंय. तर मध्ये एक वेळेस मी झाकण उघडून पिठल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. आता पिठलं थोडंसं असं पातळच ठेवायचं म्हणजे भातासोबत खायला खूप छान लागते. यामध्ये सर्वात शेवटी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचंय. इथे आपलं पिठलं तयार झालंय. आता कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आणि कुकर देखील थंड झालंय. इथे बघा आपला भात देखील तयार झालाय. आता सर्व करूया. इथे आपल्या रात्रीच्या जेवणासाठी झणझणीत पिठलं आणि सोबत मस्त असा गरमागरम भात तयार झालाय. सोबत मी कांदा आणि लोणचं देखील ठेवलाय. तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी भाजी पोळी न बनवता असं पिठलं भात बनवून का बनवायला खूप सोपं आहे. सध्या पावसाळ्यामध्ये तर गरमागरम पिठलं भात खायला खूप छान लागते. ही रेसिपी तुम्ही घरी करून पहा आणि कशी झाली हे मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.